सात जन्म हाच पती मिळो यासाठी स्त्रिया ज्या आहेत त्या दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी आपला जो वडाला फेरा आहे तो घालत असतात आणि ही साथ घालत असतात की देवा पतीला दीर्घायुष्य मिळो, त्याचप्रमाणे हाच पती माझ्या पुढील 7 जन्मासाठी माझ्या सोबत असो। आणि याच प्रथेप्रमाणे जर पाहिलं तर कोकणात वेगवेगळ्या प्रथा ज्या आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत त्या पाहायला मिळतात। मात्र त्यातीलच एक प्रथा म्हणजे वटपौर्णिमेची, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की वटपौर्णिमा जी आहे ती संपूर्ण राज्यभरात महिलांच्या हातातून साध्य केली जाते। पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही प्रथा जी आहे ती साध्य केली जाते। मात्र आपण जर पाहिलं तर ही एक आगळी वेगळी प्रथा आहे, ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुष जे आपल्या 7 जन्म हीच पत्नी आपल्या सोबत राहो, या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी पुरुष जे आहेत ते वडाला 7 फेऱ्या घालताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमका उद्देश काय आहे आणि किती वर्षापासूनची प्रथा आहे, मला सांगा किती वर्षापासून आपण ही प्रथा? या वर्षीचं हे 18वं वर्ष आहे। नेमका उद्देश हाच आहे की जर पत्नी आपल्यासाठी उपाशी राहून हा व्रत करू शकते तर आपणही त्यांच्यासाठी हे व्रत करावं, ही एक संकल्पना 17 वर्षापूर्वी त्यांच्या मनात आली आणि त्याप्रमाणे त्या वर्षीचं 18वं वर्ष आहे। 18 वर्ष सतत ही पूजा करून आपल्या पत्नीला चांगलं आरोग्य आयुष्य मिळो त्यांची अपेक्षा। 7 जन्माचा तप आहे, मात्र आपण मागील 18 वर्ष ही संकल्पना राबवताय, आपण देखील या फेरे मारताय। आता कसं वाटतंय, काय सांगू? नाही, खूप छान वाटतं जेव्हा ती घरात व्रत करते तेव्हा तिला असं वाटायचं की आपणच करतो, पण आम्ही हे दाखवलं की नाही, जसं तू करते तसं आम्ही पण करतो। आणि पती पत्नी म्हणजे ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं। समाजामध्ये एक वेगळा आदर्श घालून देतात। हो, समाजासाठी हा वेगळा आदर्श आहे की तीच फक्त उपास करून जर व्रत करत असेल आणि आम्ही फक्त पोटभर दोनदा जेवणार असू तर ते एकतर्फी केल्यासारखं होईल। त्यामुळे आपण जो रथ आहे 2 चाकावर चालणारा, तो रथ त्याच ताकदीने चालावा अशी भूमिका। निश्चितच जर स्त्री अर्धांगिनी असेल तर त्यामध्ये पतीचाही हा मोलाचा वाटा असतो आणि त्यामुळे आपण देखील पतीच्या दीर्घायुष्य आयुष्यासाठी हे व्रत जोपासतोय असं मत या ठिकाणी हे जे पुरुष आहेत हे वटपौर्णिमेचा व्रत साजरा करताना अगदी उपवास तापास करून हे व्रत करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल रवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।